हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अवर चॅनल. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे पॉलिनेटिंग एजंट्स. त्यामध्ये बघणार आहे बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स ऑफ द पॉलिनेशन आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे अबायोटिक एजंट्स, पॉलिनेशन बाय अबायोटिक एजंट्स जे आहे तर ते आपण बघणार आहे. आता अबायोटिक म्हणजे काय? अबायोटिक एजंट म्हणजे जे एजंट्स नॉन लिव्हिंग असणार आहेत. नॉन लिव्हिंग एजंट्स विच इन्क्लूड्स वॉटर अँड विंड. विंड आणि वॉटर हे अबायोटिक एजंट जे आहेत तर हे आपण या एजंट्स मध्ये बघणार आहे. आता पॉलिनेशन बाय विंड जे आहे याला काय म्हटलं जातं? अॅनिमोफिली. अॅनिमोफिली. तर हे लक्षात ठेवायचंय कारण एक्सप्लेन अॅनिमोफिली असंही विचारलं जातं. द पॉलिनेशन बाय विंड इज कॉल्ड एज अॅनिमोफिली. तर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स जे आहेत दे आर विंड पॉलिनेटेड. दिस इन्क्लूड्स wheat, rice, corn, rye, barley, oats. Palm are also wind pollinated. These are the example of wind pollinated okay. Those plants which use the wind for the pollinating agent are called as animophilous flower. And adaptation काय काय असणार आहेत मग विंड पॉलिनेशन करण्यासाठी प्लांट मध्ये कोणकोणते अडॅप्टेशन असणार आहेत तर ते बघूया. द फ्लावर जे ते कसे असतील? स्मॉल असतील, इनकॉन्शिपियस असतील आणि कलरलेस असतील. एक्झाम्पल बघा विंड पॉलिनेशनचं मेज दिलेले बुक मध्ये. मेज प्लांट मध्ये काय होतं? जे काही पॉलिनेशन आहे हे विंडने होत असतं. तर त्यामध्ये कोणकोणते मग फ्लावर कसं असेल? स्मॉल असतील, खूप छोटे छोटे. बघा या डायग्राम मध्ये तुम्ही बगू शकता हे मेल इन्फ्लोरसन्स आहे आणि हा काय आहे? फिमेल इन्फ्लोरसन्स आहे. मेल इन्फ्लोरसन्स, फिमेल इन्फ्लोरसन्स. फ्लावर कसे आहेत बघा, इकडे टॅसल्सला बघू शकता छोटे छोटे फ्लावर आहेत. तर कसे आहेत? फ्लावर स्मॉल आहेत. इनकॉन्शिपियस. इनकॉन्शिपियस म्हणजे नॉट सो नोटिसेबल. अट्रॅक्टिव्ह आहेत का? ते नाहीयेत. कलरलेस आहेत. कलर खूप चांगला अट्रॅक्टिव्ह नाहीये. विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. मेडचं कधी फ्रॅग्रन्स येत नाही कुठला किंवा कोणत्याही त्याच्यामध्ये नेक्टर नसणार आहे. नेक्टर किंवा फ्रॅग्रन्स इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लावर मध्ये असते. तर इथे तर काही इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचा प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे यामध्ये काय असणार आहे की नेक्टरही नसणार आहे, फ्रॅग्रन्सही नसणार आहे, म्हणजे कुठला ऑर्डरही नसणार आहे. पोलन ग्रेन्स आर ग्रेन्स आर लाईट वेट असणार आहे. आणि ड्राय. लाईट वेट का? कारण विंड पॉलिनेशन आहे. एअर बरोबर ते काय व्हायला पाहिजेत? कॅरी झाले पाहिजेत. त्यामुळे त्याचं वेट पण कसं पाहिजे? लाईट वेट पाहिजे, ड्राय पाहिजे. प्रोड्यूस इन लार्ज नंबर टू इन्क्रीजेस चान्सेस. आता विंडने ज्यावेळेसला हे पोलन ग्रेन्स कॅरी होणार आहेत त्यावेळेसला चान्सेस कमी असतील की ते स्टिग्मा पर्यंत पोहोचण्याचे. त्यामुळे हे लार्ज नंबर मध्ये प्रोड्यूस होणार आहे टू इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ पॉलिनेशन. स्टिग्मा कसा असणार आहे? फिदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन. इथे बघू शकता हा काय असतो? फिमेल फ्लावर हे आहे. तर यामध्ये काय आहे? हा स्टिग्मा आहे. आपण बघतो अशा पद्धतीचं हेअर लाईक स्ट्रक्चर असतं कॉर्न मध्ये. तर कशासाठी असतं हे? टू कॅच द पोलन ग्रेन्स. विंडने जे काही पोलन्स येतील ते कॅच करण्यासाठी स्टिग्मा कसा असणार आहे या फ्लावरचा? फिदरी असणार आहे. स्टॅमेन्स एक्झार्च विथ अ लॉंग फिलामेंट्स अँड वर्सटाईल अँथर. स्टॅमेन कसं असणार आहे? एक्झार्च असणार आहे. अँथर कसं असणार आहे? वर्सटाईल असणार आहे. स्टॅमेन्स and stigma are exposed to the air current. Both stamen and stigma काय एअर करंटला एक्सपोज असणार आहे. कारण स्टॅमेन बरोबर एअर करंट बरोबरच हे काय होणार आहेत? पोलन कॅरी होणार आहेत आणि स्टिग्मा पर्यंत पोहोचणार आहेत. तर कोणकोणते काय म्हणतो आपण अडॅप्टेशन असणार आहेत अॅनिमोफिलस फ्लावर मध्ये? फ्लावर कसे आहेत? स्मॉल आहेत, इनकॉन्शिपियस आहेत, कलरलेस आहेत, विदाउट नेक्टर आणि ऑर्डर असणार आहेत. लाईट वेट असतील, ड्राय असतील आणि लार्ज नंबर मध्ये प्रोड्यूस होणार आहेत. स्टिग्मा कसा आहे? फिदरी असणार आहे टू ट्रॅप द पोलन ग्रेन. स्टॅमेन्स कसे असतील? एक्झार्च असतील. बोथ स्टॅमेन्स आणि स्टिग्मा जे आहे एअर करंटला एक्सपोज असणार आहे. तर हे आपण बघू शकतो डायग्राम मध्ये. पॉलिनेशन बाय विंड मेज एक्झाम्पल आहे. त्यामध्ये हा काय आहे? मेल फ्लावर आहे आणि हे काय आहे? फिमेल फ्लावर असणार आहे. त्याचा हा स्टिग्मा कसा आहे? फिदरी असणार आहे. अशा प्रकारचे अडॅप्टेशन दिसतात. द पोलन्स ऑफ विंड पॉलिनेटेड प्लांट्स आर मोस्ट फ्रिक्वेंटली असोसिएटेड विथ द सिम्पटम्स ऑफ हे फीवर अमॉंग द पीपल. दोज आर सेन्सिटिव्ह टू द पोलन्स. ओके. जे पोलनला सेन्सिटिव्ह असतात तर काहींमध्ये काय दिसतं बघा आपल्याला? हे फीवर दिसतं. इट कॉजेस द हायपर सेन्सिटिव्हिटी टू द पोलन. काही अलर्जिक असणार आहेत पोलन जे काही पर्सन्स मध्ये अलर्जिक असणार आहेत, नॉट ऑल. तर त्यांच्यामध्ये हे फीवर आपल्याला दिसत असतं.
दुसरं जे अबायोटिक एजंट आहे पॉलिनेशनचं, तर ते आहे पॉलिनेशन बाय वॉटर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हायड्रोफिली. आता इट इज फाउंड इन द सम 30 जनराज ऑफ aquatic मोनोकॉट. पॉलिनेशन बाय वॉटर आहे म्हणजे हे पॉलिनेशन आपल्याला aquatic प्लांट्स जे, तर यामध्ये जास्तीत जास्त दिसणार आहे. एक्झाम्पल व्हॅलेसनॅरिया, झूस्टर अँड द क्रिटा फायलम जे, तर यामध्ये आपल्याला दिसणार आहे. आता अडॅप्टेशन इन हायड्रोफिलस फ्लावर काय असणार आहेत, तर फ्लावर कसे आहेत, स्मॉल आहेत, इनकॉन्सिपियस आहेत, नोटिसेबल नाहीये. त्याचबरोबर काय पेरियांस कसं असणार आहे, अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल. अनवेटेबल म्हणजे काय, सगळे फ्लोरल पार्ट अनवेटेबल आहेत. जर वॉटर मध्ये आहेत ते आणि वेट होत असतील तर ते रोटनिंग होऊ शकतात, ते सडू शकतात कंटिन्युअस पाण्यामध्ये असल्यामुळं. बट ते कसे असतील, अनवेटेबल असतील. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये म्युसिलेजिनस कोटिंग असणार आहे, वॅक्सी कोटिंग असणार आहे, त्यामुळे ते काय असतील, अनवेटेबल असतील. वॉटरने ते काय होणार नाही, रोटनिंग इफेक्ट त्याचा होणार नाही. पोलन ग्रेन्स कसे असतील, लॉंग, अनवेटेबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. ओके, म्युसिलेज पोलन ग्रेन मध्ये पण असतील, ते लॉंग असतील आणि अनवेटेबल असतील. नेक्टर अँड फ्रॅगमेंट्स जे आहे तर ते लॅकिंग असते, ज्यांच्यामध्ये वॉटर पॉलिनेशन होतं त्यामध्ये नेक्टरही नसतं आणि फ्रेग्रन्सही नसतं. आता हायड्रोफिलस फिली इज ऑफ 2 टाईप. आता हायड्रोफिली जी आहे ही 2 टाईपची आपल्याला दिसत असते. त्यामध्ये आहे हायपोहायड्रोफिली पहिले आणि इपिहायड्रोफिली, असे 2 टाईप आहेत, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय असतात, पॉलिनेशन ऑफर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हायपो मीन्स काय असणार आहे, बिलो द सरफेस ऑफ वॉटर असणार आहे, त्याला काय म्हटलं आता, हायपोहायड्रोफिली. आता यामध्ये काय दिसतं अडॅप्टेशन, pollen grains have same specific gravity as of the water, so they swim in the water. For example, झूस्टर मध्ये, सी ग्रास मध्ये दिसणार आहेत. पोलन कसे असतात, रॉंग, रिबन लाईक असणार आहेत. जर पोलनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बरोबर असणार आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, स्विम होणार आहेत वॉटर बरोबर. आणि यामध्ये आपल्याला दिसणार आहे तर काय होणार आहे यामध्ये की पॉलिनेशन जे आहे, तर एक्झाम्पल दिलेले आहे की यामध्ये एक्झाम्पल आहे झूस्टर, सी ग्रास, पोलन ग्रेन जे लॉंग, रिबन लाईक आणि विदाउट एक्झाइन असणारे. दुसरा जो टाइप आहे इपी हायड्रोफिली, पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. यामध्ये हायपोहायड्रोफिली मध्ये काय होते, पोलन ग्रेन जे ते तर हे काय होणार आहे, सिंक डाऊन ऍट द वॉटर होणार आहेत. आणि हे इपी हायड्रोफिली मध्ये काय होणार आहे, दे फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रिचेस टू द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. आणि यामध्ये व्हॅलिसनारिया एक्झाम्पल आहे, इथे डायग्राम दाखवले व्हॅलिसनारियाची. तर यामध्ये काय, हे मेल फ्लावर आहेत, मेल फ्लावरचे पोलन ग्रेन जे आहेत तर ते काय होणार आहेत, फ्लोट होणार आहेत, ते लगेच इकडे येणार आहेत वरती आणि फ्लोट होणार आहेत. आणि फिमेल फ्लावर जे आहे याचे अरेंजमेंट अशा प्रकारे असते, ते एक्झॅक्टली सरफेस ऑफ वॉटरला असणार आहेत, एक्झॅक्टली सरफेस ऑफ वॉटरला त्याचा स्टिग्मा येणार आहे. त्यामुळे हे फ्लोट होण्यामुळे लगेच काय होणार आहे, इथं टच होणार आहे. हायपोहायड्रोफिली मध्ये काय होणार आहे, सिंक डाऊन होणार आहेत आणि सिंक डाऊन होऊन मेल फ्लावर काय असणार आहे, सॉरी फिमेल फ्लावर खाली असणार आहे, त्यामुळे लगेच तिथं काय होणार आहे, पॉलिनेशन आपल्याला दिसतं. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज लेस दॅन द वॉटर, दॅट्स वाय काय होणार आहे, ते वॉटरवरती फ्लोट होणार आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला अबायोटिक एजंटने पॉलिनेशन बाय वॉटर अँड पॉलिनेशन बाय विंड बघितलं आपण. पॉलिनेशन बाय वॉटर जे आहे त्याला म्हटलं जातं हायड्रोफिली आणि पॉलिनेशन बाय विंड याला म्हटलं जातं ॲनिमोफिली. हे दोन्ही टाईप जे ते इम्पॉर्टंट असतील एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते तुम्ही व्यवस्थित करा.